मग जेव्हा सिद्धार्थाने या जगामध्ये दुःख आहे ही समस्या जाणली आणि दुःख कसं नष्ट करता येईल या संबंधाने तो विचार करीत असताना तो स्वतःला प्रश्न विचारला, व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती? म्हणजे हे दुःख निर्माण होण्याचं कारण कोणतं, असं सिद्धार्थाने जेव्हा स्वतःला प्रश्न विचारला. आणि दुसरा प्रश्न सिद्धार्थाचा असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक सम्यक संबोधी. तर या दोन्ही प्रश्नाचे उत्तर सिद्धार्थ जेव्हा एकाग्रपणे चिंतन करू लागला तेव्हा त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर सिद्धार्थाला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, अर्थात खरी ज्ञान प्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला